आज शेवटचं चरित्र आपल्याला भागवताचं मांडायचं आणि कथा पूर्ण करायची महाराज. कृष्णशासीत सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः. परमात्माचा लहानपणीचा मित्र सुदामा. गोड चरित्र आहे महाराज. तशी भागवतातली सगळी चरित्र गोड आहे, पण सुदामाचं चरित्र एक चरित्र आलं होतं की कुटुंबाचं पालन पोषण करणंही त्याला आता शक्य राहिलं नव्हतं. कधी दुपारी अन्न मिळावं तर संध्याकाळी मिळू नये, कधी संध्याकाळी मिळालं तर दुपारी मिळू नये, कधी 2 दिवस उपाशी राहावं. पण एक गोष्ट सांगतो, ऐका जरा नीट. सुदामाला संपत्ती चांगली नव्हती महाराज, पण संतती खूप चांगली होती, खूप चांगली होती. किती चांगली होती सांगू तुम्हाला महाराज. सुदामाच्या घरात जर धूर निघाला तरच मुलं घरी यायची. धूर जर नाही निघाला तर त्यांनी म्हणावं, आज आपल्या घरी स्वयंपाकच झाला नाही, कशाला जायचं. आपल्याला उपाशी पाहिलं की आईला पुन्हा दुःख होईल. त्यांनी घरीच जाऊ नये, बाहेरच थांबावं. आईनं जरी विचारलं तर आईला म्हणावं, आई जेवलोत आम्ही बाहेर. इतकी समजदार होती. सुदामानं अन्न उधार आणावं. सुदामाच्या पत्नीनं सुशिलेनं अन्न उष्ण आणावं, पण ते परत देता येऊ नये. आता कोणी त्यांना उष्णही देत नव्हतं, उधारही देत नव्हतं. सुदामाच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली. एके दिवशी सुदामाची पत्नी सुशिला, तिला कोणीतरी सांगितलं की तुमच्या मालकाचा लहानपणीचा मित्र द्वारकेचा राजा आहे. कथा नीट ऐका महाराज. जीवनामध्ये मित्र असावा का मित्र नसावा? काय उत्तर आहे याचं? मित्र असावा का नसावा? मित्र असावा हेही उत्तर आहे आणि मित्र नसावा हेही उत्तर आहे. मित्रामुळे तुमची किंमत वाढत असेल तर मित्र जरूर असावा, पण मित्रामुळे जर तुमची आहे ती किंमत कमी होत असेल तर मित्र नसावा. तुमचं मूल्य वाढवणारा मित्र जरूर ठेवा महाराज, पण त्याच्या संगतीनं जर तुम्हालाही तो खराब करत असेल तर असा मित्र टाळा महाराज. मित्र नसावा. सुदामा असे मित्र होते. आज पत्नीनं त्यांना सांगितलं, महाराज जा, ब्रह्मांड नायक येतो, पण संपत्तीने इतका मोठा आहे, सोन्याच्या द्वारकेत राहतो. हे शब्द ऐकले आणि सुदामानं आपल्या पत्नीला सांगितलं, सते ननु ब्रह्मन् भगवतां सखा साक्षात श्रियपती. हो, तो म्हणतेस खोटं नाही, तो साक्षात लक्ष्मीचा पती आहे. आम्ही गुरुकुलामध्ये एकत्र राहिलेलो आहे, एकत्र शिकलेलो आहे. जा त्याच्याकडं. माझ्यासाठी नका जाऊ, तुमच्यासाठीही नका जाऊ. आपल्या लेकरांनी काय केलं? लोकाचे आईबाप आपल्या मुलांचे लाड पुरवतात, त्यांना खायला प्यायला देतात. आपली मुलं अन्न मागतात, आपण अन्न देऊ शकत नाही त्यांना. सुदामाचे डोळे ओले होतात, पण सुदामाची प्रतिज्ञा असते बरं, आयचित वृत्तीची, जे मिळेल त्यात समाधान मानायचे. काय करावं? पत्नीनं सांगितलं, जा, माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी नाही, मुलासाठी जा. लोकासाठी मागणं शास्त्र सांगतं काही अडचणीचं नाही. स्वतःसाठी मागू नका, लोकांसाठी मागा. सुदामानं आपल्या पत्नीचं मान्य केलं आणि सुदामा आज जायला तयार होतात.
पण सुदामानं आणखी एक अट घातली, सते त्याचाच ब्रीद घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. आपण त्याच्यासाठी काय देऊ शकतो? आपल्या घरात काही नाही. सुदामाची स्त्री इतकी जिद्दी होती महाराज, तिनं सांगितलं मी गावात जाते आणि त्याच्यासाठी भिक्षा घेऊन येते. आज सुदामाची स्त्री गावात आली, तिनं दारादारात भिक्षा मागितली. शुक म्हणाले, राजन आज तिला लोकांनी भिक्षा दिली नाही. लोकांची परिस्थिती प्रतिकूल बनली होती. देवाला दया आली. एक श्रीमंताची स्त्री महाराज डब्यातून काहीतरी टाकून देत होती. सुदामाची स्त्री पाऊल उचलते, थांबा, टाकू नका. जवळ गेली, आपला पदर समोर केला. तिने 1 ओंजळ टाकली, 2 ओंजळी टाकल्या, 3 ओंजळी टाकल्या. अजूनही त्यात पोहे शिल्लक होते. पण आता मात्र सुदामाच्या पत्नीकडे पदर शिल्लक नव्हता. देवाला तिनं प्रश्न विचारला, नारायणा यालाच म्हणतात का देव लागला द्यायला? तेवढीच पोहे घेतली आणि सुदामाची पत्नी घराकडे निघाली. सुदामाच्या मुलाचा नियम होता महाराज, आईच्या झोळीत बापाच्या झोळीत काही दिसलं तर समोर यायचं, नाही तर नाही यायचं. आज आईची गच्च भरलेली ओटी दिसली, ती मुलं आईकडं पळत येऊ लागली. शुकाचार्य हा प्रसंग सांगतात, राजा ज्या वेळेला सुदामाच्या स्त्रीनं आपली पळत आलेली मुलं पाहिली, त्यावेळेला तिला तो परमात्मा दिसायला लागला. नारायणा आता तुला काय देणार आहे? मी काय देणार आहे तुला? ही मुलं माझ्याकडे मागायला आलीत, यांना मी नाही कसं म्हणू? मी आई आहे रे, मी आई आहे. एकानं कमरेला मिठी मारली, एकानं पायाला मिठी मारली. जो मोठा मुलगा होता त्यानं आईच्या पदराला हात घातला. निर्बल बनलेली सुशीला हात सोडून देते आणि त्याच वेळेला तिची पोहे विखुरला जातात. खाली पडलेली पोहे ती मुलं विचू लागतात. सुदामाची स्त्री त्यांना काही बोलत नाही, फक्त डोळ्यातील अश्रू तिचे टपकत असतात. सहज तिचं आपल्या पदराकडे लक्ष जातं. त्यात एका अढीमध्ये थोडीशी पोहे शिल्लक राहतात. तिनं तेवढीच पोह्याची पुरचुंडी एका जीर्ण वस्त्रात बांधली आणि आपल्या पतीच्या हातात दिली आणि सांगितलं, या चित्वान चतुरान मुष्टी विप्रान पृथक तंडुला चैल खंडेन तन्बद्वा भरते प्रादाद्रुपालय. सांगा त्या परमात्माला आमच्याकडं काही नाही यापेक्षा जास्त. पोह्याची पुरचुंडी सोबत घेतली आणि सुदामा आज भगवत भजन करत द्वारकेच्या दिशेने निघाले. महाराज मला तुम्हाला विचारायचं, खरं सांगा, सुदामाकडे जाण्यासारखं शरीर होतं का जाण्यासारखी इच्छा होती? काय होतं? शरीर होतं का इच्छा होती? देवाकडे जाण्यासारखं काय होतं? इच्छा होती महाराज, शरीर नव्हतं. तरी सुदामा कुठं निघाले? देवाकडं. आपल्याकडं शरीर आहे का इच्छा आहे? आमच्याकडं अजूनही चांगलं चालायसारखं शरीर आहे, पण आमच्याकडं काही नाही, इच्छा नाही म्हणून आम्ही घर सोडत नाहीत. मला नाही तर आमच्याकडं चालल्यासारखं शरीर आहे, अजूनही दिंडीत चालायसारखं. सुदामाकडं शरीर नव्हतं. मी बोलत नाही मला. टूटी रे धोती टूटी पगडिया चालत पाव घसे सुदाम जी को देखत श्याम हसे.
अरे चालताना पाय घासत होते, म्हणजे उचलला जात नव्हता पाय, मला घासत होता तो पाय. आज सुदामजी प्रवासाला निघाले होते, त्यावेळेला भगवान व्यापाऱ्याच्या रूपात सुदामाच्या सोबत होते. बरं, धर्मकाम करत सुदामा आज द्वारकेच्या जवळ येतात. ज्या वेळेला ते भव्य दिव्य शहर पाहतात, लोकांकडे चौकशी करतात, कोणतं गाव आहे हे. लोक म्हणतात माहित नाही तुम्हाला, महाराज ही द्वारका आहे ना. द्वारका शब्द ऐकला, खूप आनंद वाटला महाराज, खूप आनंद वाटला. काय म्हणता, द्वारका ही? हो द्वारका आहे महाराज. भगवंताचं ते ऐश्वर पाहिलं आणि सुदामाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. बरं, आनंदाचे अश्रू आले. मनात विचार आला, असेल आपला बालपणीचा मित्र, पण आज राजा आहे, ज्याचा मान त्याला दिला पाहिजे. बरं, दिला पाहिजे. तो राजा आहे, राजाची परवानगी घ्यावी लागत असते, राजाकडून वेळ मागून घ्यावा लागतो आणि मग राजाला भेटावं लागतं. महाराज सुदामा आज तिथं जातात आणि द्वारपालाला सुदामा जाऊन भेटतात आणि द्वारपालाची विनंती करतात. महाराज वाह, कृष्ण के द्वार पे विश्वास लेके आया है, मेरा बचपन का यार है, मेरा जान यही आस लेके आया है. अरे द्वार सुदामानं आपली माहिती द्वारपालाला सांगितली. द्वारपाल क्षणभर निरीक्षण करतात. अरे हा राजाचा मित्र, पण सेवके सांगितले करावे ते काम. द्वारपाल कन्हैयाकडे जातात. महाराज त्या असणाऱ्या कन्हैयाकडे गेल्यानंतर द्वारपालानं कन्हैयाला सांगितलं, महाराज बाहेर एक अत्यंत शरीरानं क्रश झालेला ब्राह्मण आलेला आहे. भगवंतानं त्याची अवस्था विचारली, त्याचं वर्णन विचारलं, कसा येतो, कसा दिसतो, काय नाव आहे त्याचं. आज द्वारपालानी अवस्था पाहिली महाराज.
ज्या वेळेला कन्हैयानं विचारलं की कोण आहे तो, काय अवस्था आहे त्याची, त्यानं सांगितलं अंगावर पुरेसं वस्त्र नाही, एक पागोट गुंडाळलेलं आहे आणि त्यानं फक्त माझ्याकडं आपल्या नावाची ओळख सुदामा एवढ्याच शब्दानं दिली. सुदामा हा शब्द ऐकला महाराज, त्याच वेळेला कन्हैयाची काय अवस्था झाली महाराज ऐका जरा. मुकुट घातला ना, पायात जोडा घातला ना, अंगावर शेला घेतला. एखाद्या गंजीला आग लागावी आणि माणसानं पळावं तसे कन्हैया पळू लागले. रुक्मिणीला आश्चर्य वाटलं, कोण असेल? सगळं जग देवासाठी पळतं महाराज, आज देव सुदामासाठी पळत होता, सुदामासाठी पळत होता. बाहेर आल्यानंतर काय घडलं महाराज, कन्हैयानं काय केलं? खऱ्या अर्थानं सुदामाची पूजा देवानं बाहेरच केली महाराज. कन्हैयानं सुदामाला काय केलं ऐका जरा. त्यावेळेला कन्हैयानं हे सगळं पाहिलं महाराज. खूप सुंदर भाव आहे त्यामध्ये. चरण असोसे कृष्णानं सुदामाच्या पायावर मस्तक ठेवलं महाराज आणि आपल्या डोळ्यातील अश्रूंनी सुदामाचे पाय धुवून काढले. काय भाग्य असेल मला सुदामाचं. सुदामाच्या पाठीवर हात ठेवला. न घबरावो यारो. आपल्या मित्राला सांगितलं घाबरू नकोस. बस जीवनात काही नका मिळू महाराज, एखादा धीर देणारा माणूस कमवा, एखादा धीर देणारा माणूस कमवा. की बाबा घाबरू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एखादा धैर्य देणार कोणीतरी असावं जीवनात. मित्र म्हणजे काय महाराज. सुदामाला आपल्या घरात नेलं. अतिथी म्हणून सुदामाची पूजा केली. शुक वर्णन करतात राजन, सुदामाच्या कपाळावर श्री क्षय लिहिलेला होता. श्री म्हणजे संपत्ती आणि क्षय म्हणजे नाश.
परमात्मानं ती अक्षर उलटी केली. यक्ष स्त्री. यक्ष म्हणजे कुबेर आणि स्त्री म्हणजे संपत्ती. हरी कृपे त्याचा नाश झाला. रुक्मिणीला कळालं महाराजास काय. रुक्मिणीनं पहिल्यांदा हे दृश्य पाहिलं होतं. कोणतं? सगळं जग देवाकडे पळत होतं आणि आज देव कुणाकडे पळत होता? सुदामाकडं. किती मोठा असेल हा. रुक्मिणीनं आज त्याच्यासाठी पंचपक्वान्न बनवले होते. पंचपक्वान्न. खरं सांगू माता वर्ग, नीट ऐका कथा तुम्ही. रुक्मिणीनं सुदामासाठी पदार्थ बनवले. कशासाठी बनवले सांगता येईल का तुम्हाला? का बनवले? रुक्मिणीचं सुदामावर प्रेम होतं म्हणून बनवले का प्रेम नव्हतं म्हणून बनवले? कशामुळे बनवले? नाही, तुम्हाला त्याचं उत्तर नाही देता येणार, मी देतो. रुक्मिणीनं सुदामावर प्रेम होतं म्हणून पक्वान्नाने बनवले. आपल्या नवऱ्याचं सुदामावर प्रेम होतं म्हणून पक्वान्न बनवले. माझी तुम्हाला विनंती, तुमच्या नवऱ्याचं ज्याच्यावर प्रेम आहे ना त्याला चांगलं खाऊ घाला. आणि तुमच्या पतीचं प्रेम आहे तुमच्या आईवडिलावर, त्याच्या आईवडिलावर. पतीचं प्रेम कोणावर असतं? त्याच्या आईवडिलावर असतं. पतीचं प्रेम त्याच्या परिवारावर असतं. पतीचं प्रेम त्याच्या बहिणीवर असतं. पतीचं प्रेम त्याच्या नातलगावर असतं. तुम्ही पतीला जीव नाही लावला तरी चालेल, पती ज्याच्यावर प्रेम करतो त्याला जीव लावा. रुक्मिणीनं सुदामासाठी नाही बनवलं महाराज. आपल्या मालकाचा इतका जवळचा मित्र आहे हा, की ज्याच्यासाठी आपला मालक ना सिरपे काय पगडी ना नतन पे हे जामा, ज्यानं आपल्या पायात काही घातलं नाही ना डोक्यावर काही घेतलं नाही, जो पळत चालला. आज सुदामाच्या पुढं पक्वान्न वाढले होते. सुदामानं ते पदार्थ निरीक्षण केले. शुक म्हणाले, राजा सुदामजी एक जबाबदार प्रापंचिक होते. परमार्थिक नाही बनता आलं तरी चालेल, जबाबदार प्रापंचिक बना. मी थोडं जबाबदारीनं बोलतोय. परमार्थिक नाही होता आलं तरी चालेल, पण जबाबदार काय बना? प्रापंचिक बना. महाराज, जी माणसं कुटुंबातल्या परिवाराला सोडून एकटेच हॉटेलमध्ये जेवतात ते प्रापंचिक आहेत का परमार्थिक आहेत? ते प्रापंचिक सुद्धा नाहीत महाराज. परमार्थिक तर सोडा. सुदामाच्या समोर ज्या वेळेला पक्वान्नाचं ताट आलं त्यावेळेला सुदामा मनात विचार करू लागले, माझी पत्नी उपाशी आहे, माझी मुलं उपाशी आहे, माझी व्यवस्था झाली म्हणून काय झालं? मी कुटुंब प्रमुख आहे, मी अगोदर त्यांची व्यवस्था लावणं माझं हे कर्तव्य आहे. सुदामा जेवत नाहीत. सुदामाच्या डोळ्यात पहिल्यांदा अश्रू येतात. कन्हैया सुदामाला विचारतात, सुदामा जेवा. सुदामानं काय सांगितलं? कन्हैया, माझी परिस्थिती खूप बिकट झाली रे. आता जर हे पक्वान्न खाल्ले आणि जिभेला जर ही सवय लागली तर मला घरी गेल्यावर जड जाईल. जिव्हा लाचावली भोजना. लक्षात ठेवा, अगोदर इंद्रियाला जपायचं शिकलं ना तर मनाला जपायचं फार अवघड जात नाही महाराज. पण इंद्रियाला तुम्ही जपला नाहीत ना तर मनाचा स्वभाव पहिलाच सांगितला महाराज, चंचलमी मन कृष्णा प्रमाथे बलवत दृढम. ते पहिलं चंचल आहे. पहिल्यांदा इंद्रियाला जपायचं शिका महाराज. आज सुदामानं सांगितलं, कन्हैया मला क्षमा कर. वरण भात चिवडला आणि सुदामा तसेच उठले. देवाने विचारलं, काय चाललंय? मुलं कशी आहेत? पत्नी कशी आहे? ऐका जरा नीट. सुदामानं अजूनही एका शब्दानं घरची कहाणी सांगितली नाही.
कन्हैया पत्नी चांगली आहे, मुलं आनंदात आहेत. एक वाक्य सांगू तुम्हाला, मला सुदामाच्या घरी सुख होतं का आनंद होता? सांगा, सुख होतं का आनंद होता? हा, नाही. सुदामाच्या घरी आनंद होता, सुख नव्हतं. सुख नसणं याचाच अर्थ दुःख आहे. सुदामाकडे काय नव्हतं? सुख नव्हतं. सुख वेगळं आणि आनंद वेगळा. सुख वेगळा आणि आनंद वेगळा. दुःख वेगळं, आनंद वेगळा. घरात साखरेच्या गोण्या भरलेल्या हे सुख आहे, पण साखर इतकी वाढलेली की डॉक्टरने सांगितलं तुम्ही वास सुद्धा घेऊ नका. महाराज, अनुकूलता पदार्थांना मिळत नसते. अनुकूलता मिळण्यासाठी ती वृत्ती त्या पदार्थाला सेवन करण्यासाठी अनुकूल लागते. आज सुदामानं सांगितलं, नारायणा सगळे आनंदात आहेत. दारिद्र्य नाही सांगितलं मला. सुख दुःख हा शरीराचा भाग आहे. चिंतन वाढण आपलं सांगत बसलं तर सुख आणि दुःख शरीराचा भाग आहे आणि आनंद हा मनाचा भाग आहे. आज सुदामाला झोपण्यासाठी आसन दिलं होतं. वहिनीनं काय दिलंय सुदामाला देण्याला संकोच वाटू लागला. कृष्णानं ती पुरचंडी ओढून घेतली. 2 गाठी मारल्या होत्या त्याला. पहिली होती ती प्रारब्धाची आणि दुसरी होती प्रतिबंधाची. कृष्णानं त्या दोन्ही गाठी सोडल्या. ऋणतरी मुठभर पोहे त्याच्या व्याजात हिमनगरीती, मुदलात मुक्ती देणे ही कोणा सावकाराची रीती. मोरोपंतांनी वर्णन केलं. आज सुदामा परत आले. घरी येतात. सुदामाची पत्नी दारात उभी आहे. नीट ऐका प्रसंग. संपली आपली कथा. सुदामाच्या पत्नीच्या अंगावर अजून फाटकच वस्त्र आहे. सुदामाचं घर आता घर राहिलं नव्हतं, तो महाल बनला होता. सुदामाने विचारलं आपल्या पत्नीला, अरे तू घराच्या बाहेर का थांबलीस, महालात का गेली नाहीस? पत्नीनं काय उत्तर दिलं ऐका जरा. महाराज, सुदामाच्या पत्नीनं उत्तर दिलं, महाराज या महालामध्ये प्रवेश करण्याचा पहिला अधिकार तुमचा आहे. अगोदर तुम्ही प्रवेश करा, मग मी प्रवेश करेन. सुदामानं देवाचे आभार मानले. नारायणा, बस मला तो संतती आणि सती चांगली दिलीस. सती नाम पत्नी. मला आज सुदामाला तिनं विनंती केली. सुदामानं काय सांगितलं ऐका. सुदामानं सांगितलं, सते मला त्या घरात नाही जाता येणार. तिने विचारलं का? सुदामानं सांगितलं, ज्या गावात मी राहिलो, माझ्या दारिद्र्यात गावकऱ्यानं मला सहकार्य केलं. स्वतःच्या पोटातला घासातला घास मला वाढला. आज मी एकट्यानं सोन्याच्या घरात राहायचं हे मला नाही आवडणार. इतक्यात भगवान तिथं प्रगट होतात. काय म्हणता सुदामा, काय इच्छा आहे तुमची? देवा, माझी एवढीच इच्छा आहे रे, माझं सगळं गाव जर तो सोन्याचं करून देत असेल तर मी या नगरात राहील, नाही तर नाही राहणार. आमच्या संतांनी वर्णन केलं, महाराज मुष्टी पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला. हे सुदामाचं चरित्र आहे महाराज. भगवान सुदामावर प्रसन्न होता. सुदामा मागा, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. काय वरदान मागायचं ते ऐका जरा नीट. सुदामानं काय मागितलं? सुदामानं सांगितलं, नारायणा काही नको मला, एवढीच अपेक्षा आहे, एवढीच अपेक्षा आहे की माझ्या इतकं दारिद्र्य कोणाला देऊ नका, माझ्या इतकं दारिद्र्य कोणाला देऊ नका. मी 2-2 दिवस उपाशी झोपलो नारायणा, माझी एवढीच अपेक्षा आहे. एखाद्याला दिवसभर तुम्ही उपाशी ठेवा, पण उपाशी झोपू देऊ नका, उपाशी झोपू देऊ नका.
नारायणा उपाशी झोपू देऊ नका. लक्षात ठेवा महाराज, आजही सुदामाचे उपकार जगावर. कसाही भिकारी असू द्या, तो उपाशी झोपत नाही, त्याची व्यवस्था होते महाराज, त्याची व्यवस्था होते. हे सुदामाचे जगावर केलेले उपकार, हे सुदामाचं गोड चरित्र मी आपल्या पुढं मांडलं. अत्यंत आनंदामध्ये उत्साहामध्ये हा सोहळा पार पडला महाराज.